पोरी, एवढी काळजी करू नकोस हं माझी. एवढे लाड करशील ना, चांगली राबवून घेईन मी तुला. आजी, आपल्या माणसांसाठी जे करतात त्याला राबणं नाही म्हणत, प्रेम म्हणतात. अगं बाई, तुला बोलता पण येतं चुटू चुटू. मला वाटलं तुला फक्त कामातच गती आहे म्हणून. नाही नाही नाही, तिचं सुद्धा माझ्यासारखंच आहे आई. बोलण्यावर कमी आणि करण्यावर जास्त भर आहे. काही तू तर काही बोलूच नकोस. काल पाहिलं ना मी, मला जरा बरं नव्हतं तर लगेच तुझ्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणे करण्यावर भर देतो. आणि काय ग, काल रात्री दोघं गेला होता कुठे? ही पोरगी होती म्हणून वाचले हं मी. आई तू बरोबर, आता पुन्हा सुरू करू नको. अरे, कार्तिकचा काही फोन वगैरे आला की नाही? हो केला होता, त्याला फोन केला होता. केला येईल का? येईल तो आता इतक्यात येईल. बरं झालं रात्रीच फोन नाही केला तुम्ही, नाहीतर कळल्याबरोबर ताबडतोब धावत आला असता. आजी आजी काय झालं? हा, तू बरी आहेस का? डॉक्टरकडे जायचं का आपण? म्हणायची खोटी, पठ्ठ्या हजर. अरे काय झालं, मला काय कळणार आहे का डॅड? मला काही झालेलं नाही, ती बरी आहे. आणि मग ते तुम्हाला फोन करून बोलला होतास काय, ते अस्थमाचा अटॅक वगैरे? हे बघ, मी 55 तोंड बघितल्याशिवाय काय जायची नाही. हा, तू काळजी करू नकोस. लिटली ओके आहे, मला ऑफिसला जायचं होतं. डॅड व्हॉट इज दिस? ये रे माझ्या सोन्या, इकडे ये रे, ये. बस. ही गायत्री आहे ना, हिला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला ती आवडली होती. काय? पण म्हटलं, वास्तू दिसतंय तर गोड, पण कामात कसं आहे ते एकदा बघावं. आणि तसेही तिचे वडील तुझी परीक्षा घेतच होते, म्हटलं आपणही बघावं एखादा सोपा पेपर टाकून. बघ श्वेता, मी तुला म्हटलं होतं ना, आई धाक दाखवते, पण आईच्या धाकामध्ये सुद्धा प्रेम आहे. मला वाटलंच होतं आई गायत्रीला पसंत करणार 100%. अरे, तिला इथे आणायचं अजून एक कारण होतं. मी तुला म्हटलं होतं ना, मला अजून एक मोठी परीक्षा घ्यायची आहे तिची म्हणून. यार आता कोणती परीक्षा आहे यार, मला वीट आला या परीक्षेचा. सोन्या, काय? गायत्रीला जर या घरात कायमचं यायचं असेल ना, तर तिने ती परीक्षा पास करणं गरजेचं होतं. कोणती परीक्षा? किटूचं मन जिंकणं. आणि ते तिने काल रात्री जिंकलं. काय म्हणजे गायत्रीने किटूचं मन जिंकलं? मग किटूला आता गायत्री आवडते म्हणजे कसं काय? म्हणजे ते तू किटूला भेटल्यानंतर तुला कळेल. कुठे आहे किटू? ती तिच्या खोलीत आहे. अरे जा, तुझी वाट बघते ती. मोठं सरप्राईज आहे तुझ्यासाठी. जा. यार तुम्हा लोकांचं काय चालू आहे मला काय कळत नाहीये. कार्तिक जा ना बाबा, ती वाट बघतेय. गो 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 गो. जा जा, चल, पळ. किटू आय एम सॉरी दादा. सॉरी.
कशासाठी? जगातली कुठली बहीण आपल्या भावाला सॉरी म्हणते का? जगातल्या बहिणींचं माहिती नाही मला, पण मी आतापर्यंत तुला कधीच सॉरी नाही बोलली. मग आज कशाला बोलतेस? कारण मला आज कळलंय की आपण एखादी चूक केली आणि तिची माफी मागितली तर कोणी लहान नाही होत. आणि मी तुझ्या आणि गायत्रीच्या बाबतीत खूप चुकीचं वागले, खूप त्रास दिला तुम्हाला. तू वेडी आहेस की तू? मला माहिती होतं एक ना एक दिवस तुला हे रिअलाइज होईल, आणि आज तुला ते रिअलाइज झालं. आय एम हॅपी. दादा तुला माहितीये, काल जेव्हा आजीला बरं नव्हतं ना, तेव्हा मला खरंच काही कळत नव्हतं. मला काहीच सुचत नव्हतं. मॉम डॅड सुद्धा घरात नव्हते. पण थँक गॉड गायत्री होती. तिने इतक्या शांतपणे सगळं हँडल केलं माहितीये. म्हणजे ती नसती ना दादा तर माहित नाही मी काय केलं असतं. आणि दादा आणखीन एक गोष्ट मला रिअलाइज झाली. कॉलेजमध्ये डान्स कॉम्पिटिशन मध्ये तिला आतापर्यंत जे जे काय मिळालं ना ते सगळं ती डिझर्व करते. मी अननेसेसरी जेलस होत होते रे तिच्यावर. आय वॉज रॉंग. दादा तुम्ही दोघंही ना मेड फॉर इच अदर आहात माहितीये. आतापर्यंत जे जे काय घडलं ना त्याला फक्त मी रिस्पॉन्सिबल होते. हे सगळं मी केलं होतं. इवन मी हे सगळं जाऊन आजीला सुद्धा सांगितलं रे. खूप चुकीचं वागले मी. दादा आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा असं नाही वागणार. सॉरी. बस सॉरी. भुला क्या तेरे दादू को? हाँ? बर मला एक सांग, ही फालतू आयडिया कोणाची होती? माझी होती. किटू तुझा मोठा भाऊ आहे. मी जे काही करतोय ना तुझ्या चांगल्यासाठीच करतो. ओके चल आता असा रडका चेहरा घेऊन खाली नाही जायचं. हा आपले सगळेजण वाट बघतात. लेट्स गो. ए बाबा, खुद्द सरप्राईजलाच घेऊन आले राजहंस. कसलं सॉलिड सरप्राईज दिलंय. हा काय आवडलं की नाही आमचं सरप्राईज? तुझं प्लॅनिंग आहे ना हे? गायत्री ही अशी आहे आमची आजी. एक्स्ट्रीम म्हणजे प्रत्येक बाबतीत एक्स्ट्रीम आहे. ते रागवते तेव्हा असं वाटतं की ढग गडगडले असे, आणि प्रेम करते तेव्हा असं वाटतं की काय 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 ढग गडगडले. आणि म्हणजे थोडक्यात दॅट एक्स्ट्रीम. मी पण आता हिला असं सी दिस इज नोन ॲज एक्स्ट्रीम. आता याचं काम झालं ना. आता आलाय लाडात लबाड. त्या दिवशी एवढं सांगत होते तुला कीर्तनांकडे जाऊ नकोस तेव्हा नाही ऐकलंस आजीचं काय? जाने मन, ससुर जी को पटाने के लिए ये सब करना पड़ता है. ओके नाही? आणि आजी आय एम सॉरी यार, पण त्यावेळी ते गरजेचं होतं. आय एम रिअली सॉरी. चांगली बायको मिळवायची असेल
तर हे सगळं गरजेचं आहे काय गायत्री? आई पण खरं सांगू का, तुम्ही की नाही आमच्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन रिलीज केलं. हो हो हो, नाही खरं खरं आणि तुला पाठवायचं कसं हा फार मोठा प्रश्न होता आमच्या पुढे, पण सुटला तो, आपोआपच सुटला. माझ्या मनात नसतं ना तर तुम्हाला मला पटवताच आलं नसतं बघा. तुम्ही कितीही प्रयत्न केला असतात ना तरी मी बदले नसते. पण ही पोरगी इतकी गुणी आहे ना की मला विचार करायची गरजच नाही पडली. मग काय श्वेता, कशी काय वाटते आपली फॅमिली फिल्म? त्या बडजात्यांच्या फिल्म सारखी की नाही? फक्त त्यांच्या प्रोडक्शनचं नाव काहीतरी राजश्री प्रोडक्शन वगैरे असं आहे. आपल्या प्रोडक्शनचं नाव आपण आईच्या नावावरनं ठेवूया, म्हणजे मीनाक्षी प्रोडक्शन. मीनाक्षी. एकदम हम आपके कौन टाइप. अरे डॅड, तुला हम साथ साथ हे म्हणायचंय का? हा, पण एकच. काही नाही ना अजय, आता उगाच या सगळ्यांच्या समोर फालतू विनोद करू नको तू. गबस. परत राहिलं विनोदच राहिलं, बट ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, राईट? चलो इस बात पे एक सेल्फी हो जाए. एक मिनिट गाईस. एक्साइटमेंट मध्ये तुम्ही एक गोष्ट विसरताय. काय आता काय विसरायचं? काय विसरतोय? डॅड, अजून ऑल इज वेल झालेलं नाहीये. आता ह्याचं काय आणखी बाकी? ह्याचं नाही असंच असतं, मारुतीच्या शेपटीसारखं लांबत जातं, कधी थांबतच नाही. बघा गायत्री, मी तुला आधीच सांगून ठेवते, नाहीतर नंतर म्हणशील मला काही सांगितलंच नाही म्हणून. तू का नाचतेस? एक मिनिट आजी, कंट्रोल. मुख्य म्हणजे अजून आमच्या सासरे बुवांनी रिझल्ट डिक्लेअर केलेला नाहीये. ओके, सो उगाच असं एकदम एक्साइट होऊ नका, नाहीतर आपण इथे असू आनंदात आणि कळायचं की एखाद्या विषयामध्ये केटी बसले. मग आजी, तू आहे ना, जरा तुझी एक्साइटमेंट कंट्रोल कर. ऐक माझं, आधी सगळा रिझल्ट हातात येऊ द्या. तो देण्यासाठीच मी आलोय. सर नमस्कार, या ना, या बसा प्लीज. नाही ठीक आहे. अरे नाही वहिनी त्याची काही गरज नाहीये. मला वाटते त्या सगळ्या औपचारिकतेपेक्षा माझा निर्णय ऐकण्यामध्ये तुम्हाला जास्त रस असेल, नाही का? हो हो, बसा. निश्चितच. नाही म्हणजे मी निर्णय देणारच आहे. त्याच्या आधी मी खरं तर आजींची चौकशी करायला आलोय. त्यांची तब्येत बिघडल्याचं कळलं मला. कशी आहे आता तब्येत? नाही बरी आहे मी आता. एक्सक्यूज मी सर, आय एम सॉरी, पण तुम्हाला कसं कळलं की आजीची तब्येत खराब होती ते? मी तर तुम्हाला नाही सांगितलं. डॅड, तू सांगितलंस का डॅड? नाही, आमचं काही बोलणंच नाही झालं. कार्तिक, मी सांगितलं, म्हणजे मी आईला सांगितलं, तर तेव्हा ती म्हणाली की तू आधीच निघालायस म्हणून. ओके. सर, पण तुम्ही खरंच निर्णय घेतलाय? हो, घेतलाय. सदाशिवराव, अहो माझं हे नेहमीच आहे. मला मध्ये मध्ये असा होतो अस्तम्याचा त्रास, पण काल तुमच्या लेकीने माझी खूप काळजी घेतली. आणि मला सांगायला आनंद वाटतोय, तुमची मुलगी माझ्या परीक्षेत अगदी पूर्ण मार्कांनी पास झाली. अच्छा, म्हणजे तुम्ही निकाल लावून मोकळ्या झालात का? एका दिवसातच परीक्षा घेतलीत? पुढच्या परीक्षेची गरजच नाही वाटली मला. खरं तर तुमचा तुमच्या मुलीबद्दलचा विश्वास आणि अभिमान कितपत खरा आहे हे मला पडताळून पाहायचं होतं. पण आता माझी खात्री पटली, तुमची मुलगी खरंच
खूप गुणी आहे. पण सदाशिवराव, सगळ्यांबरोबर मला सुद्धा उत्सुकता लागून राहिली. तुम्ही माझ्या नातवाबद्दल काय निर्णय घेतलाय? पण सदाशिवराव, सगळ्यांबरोबर मला सुद्धा उत्सुकता लागून राहिली. तुम्ही माझ्या नातवाबद्दल काय निर्णय घेतलाय? नाही, निर्णय मी सांगणार आहे. गायत्री, हा? बॅग भर, ताबडतोब आपल्याला घरी जायचं. काय झालं बाबा? म्हणजे सर प्लीज. कारण यानंतर मला तुला या घरामध्ये, या घराची सून म्हणून बघायचं. कारण कार्तिक माझ्या परीक्षेमध्ये पास झालेला आहे. थँक्यू कीर्तने साहेब, थँक्यू सो मच. अरे अजयजी, थँक्यू म्हणण्याची काही गरज नाहीये. तुमच्या मुलांनी त्याच्या प्रामाणिकपणाने मला जिंकून घेतलंय. म्हणजे या महिनाभरामध्ये जे काही मी त्याला प्रश्न विचारत होतो त्याची खरी खरी उत्तरं देत होता तो. खर तर ह्या वयातली मुलं फार मॅनिप्युलेटिव्ह असतात. म्हणजे कार्तिक सुद्धा अगदी सहजपणे मला गंडवू शकला असता किंवा मला त्याची स्वतःची प्रतिमा चांगली बनवण्यासाठी खोटं बोलू शकला असता, पण कुठल्याच बाबतीमध्ये तो खोटं नाही बोलला. खूप खरं खरं बोलत गेला. त्यासाठी त्यांनी बऱ्याच वेळेला धोकाही पत्करला. आणि हीच गोष्ट मला खूप भावली, त्याचा प्रामाणिकपणा भावला. मला वाटतं लग्न टिकायला नवरा बायकोमध्ये प्रामाणिकपणा फार गरजेचा असतो. त्याच्या पायावरच संसार टिकतो, नाही का? थँक्यू. चला तर मग आता देर किस बात की. चला सदाशिवराव, उद्याच्या उद्या बार उडवून टाकू एकदम. पण अजय साहेब, लगेच उद्या? मग नाही, म्हणजे आता पसंतीचा सगळा काही प्रश्न मिटलेला आहे सगळ्यांच्याच, त्यामुळे आता वाट बघायची गरज नाही मला वाटतं, नाही का? पण राजहंस साहेब, हे एका दिवसामध्ये कसं शक्य आहे? सदाशिवराव, आता आपली सोयरीक जुळली आहे ना, मग यात साहेब आता प्लीज प्लीज. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण हे एक दिवस म्हणजे जरा फारच घाई होते, नाही का? अहो, खरं तर प्रॉब्लेम काहीच नाहीये, तुम्हीच वेळ लावला, खरं सांगतो. नाहीतर आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्हाला भेटायला आलो ना, त्यावेळेला लग्नाचा विचार डोक्यात ठेवूनच आलो होतो. काय श्वेता? नाही, तरी सुद्धा जरा आईसाहेब सांगा ना तुम्ही. मला तर नात सुनेचं स्वागत करायची एवढी घाई झाली आहे ना, आणि गायत्रीच्या सांगण्यावरून मला नाही वाटत तुम्हाला शुभमुहूर्त वगैरे काढण्यामध्ये काही रस असेल म्हणून. नाही, मुहूर्ताचं वगैरे काही नाही, पण अजिबातच म्हणजे काय तयारीच करायला वेळ मिळत नाही ना. हो, तुम्ही कशाला काळजी करताय? आमचा अजय आहे ना, तो बघेल सगळं. काय रे, आता एवढी मुलांची इच्छा आहे तर होऊन जाऊ दे ना त्यांच्या मनासारखं. नाही, खरं तर मी म्हणणार होतो की तुम्ही आमच्या कार्तिकला घेऊन जा, आम्ही गायत्रीला घेऊन मांडवात येतो. तू काय बोलतोयस? गायत्रीचे बाबा, तुम्ही अजिबात अजयचं ऐकू नका. हा अजय, त्यांच्या कम्फर्ट लेवल बद्दल थोडासा विचार कर ना. तुमच्या सोयीने सगळं होईल. ओके, त्याकडे नका लक्ष देऊ. नाही वहिनी, सगळ्यांची तशी इच्छा असेल तर होऊन जाऊन दे उद्याच लग्न. या
नाही तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही लग्नाच्या हॉल पासून विधी सगळी सगळी जबाबदारी माझ्यावरती सोडा. तुम्ही फक्त गायत्रीला घेऊन हॉल पर्यंत या, बस दॅट्स ऑल. बरं मग आता आम्ही निघू. नाही फक्त एक विचारायचं होतं तुम्हाला. बोला ना. आमच्या परिचयाच्या एक महिला पुरोहित आहेत. त्यानं लग्नाचे विधी मंत्र यांचे अर्थ आणि त्यामागून येणारा त्यांचा उद्देश हे सगळं सांगून रीतसर असं लग्न लावतात. मला वाटतं आपल्या मुलांचं लग्न तशा पद्धतीने लावलं तर तुमची काही हरकत. अरे ऑफकोर्स मलाही आवडेल. मुलांना कळले पाहिजेत संस्कार नेमके कशासाठी केले जातात, ते सगळे विधींच्या पाठीमागं काय अर्थ दडलेला आहे. मला अगदीच आवडेल. ओके ठीक आहे, मग भेटूया उद्या. येस आता भेटूया काय, त्यांनी काहीच घेतलं नाही. तुम्ही थांबा, मी तोंड गोड करते. हा मामा. नाही वहिनी, आता खरंच काही नको. माझी मुलगी तुमच्या घरामध्ये येणार ह्या विचाराने तुमच्या चेहऱ्यावर जे भाव उमटलेत, जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय सगळ्यांच्या, तोच माझा खरा पाहुणचार आहे. त्यामुळे आता काही नको. आम्ही पळतो आता. अजिबातच वेळ नाही आमच्याकडे सुद्धा. बाळा बॅग घेऊन ये, निघूया. मी आलेच.